नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना। आणि आज मी तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट नाही दाखवणार आहे। म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणणं कळलंच असेल की आज आपण कुठलेही प्रोडक्ट नाही बघणार आहेत। आज आपण बोलणार आहोत की कशा कशा प्रकारे आपण बिझनेस करू शकतो। लाईफ मधले अशा कोणत्या गोष्टी असतात जेणेकरून आपण पुढे पाऊल टाकायला सुद्धा विचार करत असतो की आपल्याला लाईफ मध्ये काय करायचं आहे। मेन म्हणजे जर का आपण विचार करून घेतलाय की बिझनेस करायचा आहे कपड्याचा, कुठलाही बिझनेस असो, गरजेचं नाही आहे की आपण फक्त कपड्याचाच बिझनेस करू शकतो, आपण कुठलाही बिझनेस करू शकतो। आणि आधी मी देणार आहे मॅन्युफॅक्चर जे आहेत आपले अजय सर, म्हणजे अजमेरा फॅशन जे आहेत हे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चरशी जोडून आपला बिझनेस करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त बेनिफिट होत असतं। म्हणून जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात। म्हणजे तुम्ही जर का डायरेक्टली मिळून बिझनेस करत आहात तर तुमच्या आणि आमच्यामध्ये कोणीच नाही, म्हणजे जो रिटेलर असतो, जो होलसेलर असतो, तो आपल्या दोघांमध्ये कोणीच नाही आहे। म्हणून तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आता जर का तुम्हाला अजमेरा फॅशनशी जोडून बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला इथं येऊन बिझनेस करायचा विचार केलाय तर तुम्हाला मी आधी ॲड्रेस सांगणार आहे की तुम्हाला इथं कसं यायचं असतं। तर तुम्हाला रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन पासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे रघुकुल टेक्सटाईल मार्केट, 3 नंबरचा गेट, 15 नंबरची लिफ्ट आणि 3rd फ्लोअरवरती तुम्हाला यायचे। तर अजमेरा फॅशनचा लोगो तुम्हाला दिसून जातं। तर येण्याच्या आधी तुम्हाला एक ID प्रूफ नक्कीच आणायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथे परचेसिंगला काही दिक्कत नाही येणार। तर त्याच्याच बरोबर तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड केले जातात जो जेणेकरून तुम्हाला खूप कम्फर्टेबल फील होत असतं। आता आपण पुढच्या स्टेपला जाऊया। ही तर सगळी गोष्ट झाली, तुम्ही इथं येऊन गेले। तर आता जेव्हा पण आपण बिझनेस करायचा विचार करतो तर आपल्या मनामध्ये हाच विचार असतो की आपण बिझनेस करायचा आहे तर व्हेरायटी कुठली ठेवायची आणि त्याचबरोबर किती अमाऊंटमध्ये आपण बिझनेस करायचा। आता काही लोक असतात जे छोट्या छोट्या गावांमध्ये असतात आणि त्यांच्याकडे अमाऊंट खूप कमी असतात। काही कस्टमर असे असतात, म्हणजे काही लोक असे असतात की त्यांचे घराची परिस्थिती खूप नॉर्मल असते, त्यांच्याकडे थोडे फारच पैसे असतात, म्हणून ते विचार करतात की लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मग आपण थोड्याशा अमाऊंटमध्ये घरगुती आपण बिझनेस करूया। जसं काही माझ्या हाऊसवाईफ आहेत आणि असं कोणी नाही की गरजेचं नाही की हाऊसवाईफच बिझनेस करू शकते। आता तर असं आहे, जे आत्ताची पोरं आहेत ते सुद्धा बिझनेस करू शकतात। एक्झाम्पल म्हणजे जर का एका मुलाने, म्हणजे जो ह्या मुलांना सांगते जे 20, 19, 21 वर्षाचे जे पोरं आहेत त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की गरजेचं नाही की फक्त हाऊसवाईफच बिझनेस करू शकते, ते लोक सुद्धा बिझनेस करू शकतात जे आता 19-20 वर्षाचे आहेत। कारण जर का त्यांचे स्वप्न असतील, काही स्वप्न बघितले असतील, पूर्ण करायचे आहेत तर ते सुद्धा बिझनेस करू शकतात। तर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगते। आता ते जर बिझनेस करायचा विचार करतायत तर आपल्याला काय करावं लागेल, आधी तर आपल्याकडे पैसे हवायला पाहिजे। पहिला प्रश्न म्हणजे हाच आहे की आपल्याकडे पैसे असायला पाहिजे। तर पैसे आपल्याला कसे भेटतील हा पण प्रश्न आहे। तर आपण स्टेप बाय जाऊया की आपल्याकडे पैसे कसे येणार। आता आपल्याकडे तर बिलकुल 1 रुपया सुद्धा नाही, आपण आहेत झिरोवरती, आपल्याकडे 1 रुपया सुद्धा नाही आहे। तर आपण 6 महिने किंवा वर्षभर कोणाकडे जॉब करायचा, मग ती तुमची 500 रुपयाची नोकरी असो किंवा 1000 रुपयाची नोकरी असो, पण आपल्याला त्या वर्षामध्ये 10,000 भेटताय किंवा 11,000 भेटताय तर आपण ती नोकरी करायची। नोकरी जसे आपली होते 6 महिने 12 महिने जे पण आपल्याकडे अमाऊंट जमा होते त्या अमाऊंटने आपण आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो। आता आपण जर बिझनेस करायचा विचार केलाय, आपण जर ठाणूनच घेतलंय की बिझनेस करायचा आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बिझनेस करू शकतो, तो पण कपड्याचा। आता कपड्याचाच बिझनेस का करावा तुमच्या मनात प्रश्न असेल तर तेही मी तुम्हाला सांगून देते। जे पण आपण फ्रूट आणतो किंवा आपण भाजीपाला आणत असतो तो 2 दिवसात खराब होऊन जात असतो, पण कपडा असा आहे की तो तुम्ही 2 दिवस ठेवा की 2 महिने ठेवा तो खराब नाही होत, म्हणून कपड्याचा बिझनेस चांगला असतो। आता जाऊया पुढच्या स्टेपला, जे माझे 19 ते 20 वर्षाचे पोरं आहेत। तर आता तुम्ही विचार केलाय बिझनेस करायचा, पैसे पण तर तुम्ही घेऊन आले, पण आता प्रश्न आहे की आपण व्हेरायटीज काय ठेवायची। तर आता घरी जर का बिझनेस करत आहात तर मेन म्हणजे आपल्याला एरिया सर्च करावा लागेल, म्हणजे आपल्या एरियामध्ये काय चालते, आपल्या एरियामध्ये कुर्ती वेअर करता की लॅगिन्स वेअर करता की कुर्ती वेअर करता, कशा प्रकारची व्हरायटीज आपल्याकडे वेअर करत असतात ते मेन गरजेचं असतं। त्याचबरोबर आपल्याला दुसरं जे आहे, आपण मार्केट सर्च करायचे असतात की मार्केटमध्ये काय काय प्रकारची आपल्याला व्हेरायटीज भेटणार आहे, कमी प्राईसमध्ये, क्वालिटी चांगली पाहिजे मेन म्हणजे ते तुम्ही नक्कीच बघा। कारण स्वतः आपण जरी का जातो ना कुठल्या शॉपमध्ये तर आपण क्वालिटी चांगली बघत असतो। आपण एका ठिकाणी 50 रुपयाची कुर्ती आहे आणि एका ठिकाणी 300 रुपयाची कुर्ती, तर आपण कोणती कुर्ती घेणार, 50 रुपयावाली कुर्ती घेणार का नाही घेणार, तर आपण क्वालिटी बघणार त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे तर तेव्हा ती आपण घेत असतो। तशाच प्रकारे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे तर मेन म्हणजे आहे क्वालिटी जर ठेवायची असेल तुम्हाला चांगली
तरी आणि डेली म्हणजे तुम्हाला जर प्रोग्रेस करायची असेल, पुढे जायचं असेल, तुमचं नाव तुम्हाला कमवायचं असेल, तर तुम्हाला क्वालिटी चांगली ठेवावी लागेल. कारण तुमचा जर एक कस्टमर चांगली क्वालिटी घेऊन गेला तर ते दुसरे 4 कस्टमर तुमच्याशी जुळणार आहेत. तर तुम्हाला बिझनेस करायचे हेच असतात. आणि परत दुसरी गोष्ट, तुम्ही प्रोडक्ट घेतले, जर का तुम्ही साडीज वगैरे ठेवतात, त्याचबरोबर तुम्ही लॅगिन्स आहे, कुर्तीज आहे, ब्लाऊज, पेटिकोट, अस्तर, फॉल ही व्हेरायटीज ठेवू शकतात. जर का आता तुम्ही घरून बिझनेस करत आहेत, एक्झाम्पल आहे, घरून बिझनेस करत आहेत, तुमच्याजवळ तर एरिया वाईजचीच लेडीज येणार आहेत. मग ते तुम्ही सगळ्या प्रकारची व्हेरायटीज दाखवून दिली, तुमचे जे एरिया वाईजची लेडीज आहेत, तर त्याच्यामधून सगळ्या प्रकारची व्हेरायटीज तुमची थोडीफार चालली गेली. म्हणजे 20% तुमची व्हेरायटी विकून गेली, 10% वाचली आहे. तर 10% वाचली तर तुम्ही प्रश्नात पडले की 20% तर विकून गेली, आता 10% तर त्याची पडलेली आहे, ती तर कोणी घ्यायला तयारच नाही. तर आता तुम्ही जो 20%चा माल विकला आहे, त्या 20%ची जी अमाऊंट आहे तुमच्याकडे, ती अमाऊंट घ्या, तुम्ही मार्केटला जा, अजून प्रोडक्ट नवीन आणा आणि जी नवीन आहे 10% जे पडलेले आहेत ते प्रोडक्ट आणि जे नवीन आहे तुमच्याकडे ती प्रोडक्ट, हे दोघं मिक्सअप करून तुम्ही आरामाने हे सगळे व्हेरायटीज ठेवून तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात. आणि आता तर ऑनलाईन खूप जास्त चालतं, जास्त ऑनलाईन जास्त खूप सर्च करत असतात, जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, त्याचासुद्धा खूप जास्त उपयोग करा. कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्टेटसला फोटो ठेवा, इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ वगैरे टाका, तर त्याच्यामुळे सुद्धा खूप सारे लोक जुळतात. एरिया वाईज तर लोक तुमच्याशी जुळणारच आहेत, पण जे बाहेरचे आहेत ते सुद्धा तुमच्याशी जुळून जातात. हे फायदे असतात ऑनलाईनचे. त्याचबरोबर आपल्याला जर का शॉपने आपण बिझनेस करत आहोत तर व्हेरायटीज खूप मेन आहे. म्हणजे जर का एक्झाम्पल आहे की आपण एका शॉपवरती गेलो टूथपेस्ट घ्यायला, तर टूथपेस्ट घ्यायला आपण जर का गेलो, एक्झाम्पल आहे, तर तुम्हाला तिथे 10 वाला पण ठेवावा लागेल, 15 वाला पण ठेवावा लागेल आणि 30 वाला पण ठेवावा लागेल. कारण सगळे कस्टमर एकसारखे नाही येणार आहेत. तर म्हणून जर का तुम्ही कपड्याचा बिझनेस करत आहे तर कमी, मीडियम आणि हाय रेंज सगळी व्हरायटी ठेवणं खूप गरजेचं आहे. मेन म्हणजे जर का शॉपने बिझनेस करत आहात तर तुम्हाला डेकोरेशन कसं करायचं आहे, डम्मीवरती तुम्हाला डम्मी आणायची, डम्मीला चांगले कपडे वेअर करायचे. आता ही सगळी मोठी मोठी जी मार्केटं असतात, जे मार्केटिंग करत असतात, ते जे तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही व्हिडिओज पण बघत असतील, तर ते सगळे जे माहिती करत असतात, तर त्यांना ते का करत असतात की त्यांना जे कस्टमर असतात त्यांना दाखवायचं असतं की आमच्याकडे काय काय व्हेरायटीज आहे. जर का तुम्ही डम्मीला काही वस्तू वेअर करत आहात तर लोकांनाही माहिती पडेल की तुमच्याकडे काय काय व्हेरायटीज आहे, कशा प्रकारची व्हेरायटीज आहेत, जे ट्रेंडिंगमध्ये चालणारे आहेत ती व्हेरायटीज तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवा. त्याचबरोबर कस्टमरांशी अशी बॉन्डिंग ठेवा की ते नेक्स्ट टाइम तर येतीलच, पण दुसरे 4 कस्टमरसुद्धा तुमच्याशी जुळतील. ह्या छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना, त्यांचं खूप लक्ष द्यायचं असतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला कसा ग्रोथ करायचा आहे तेही तुम्ही लक्षात ठेवा. मेन म्हणजे माझ्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी मी सांगणार आहे, जर का तुम्ही घरून बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे तर कमीत कमी अमाऊंटमध्ये बिझनेस स्टार्ट करू शकतात, 20 ते 25 हजाराच्या अमाऊंटमध्ये. आता कमीत कमी अमाऊंटमध्ये जर का बिझनेस करत आहे तर थोडी थोडी व्हेरायटी चांगली ठेवा, चीप क्वालिटी बिलकुल पण नका ठेवू. तर हा जो व्हिडिओ होता तो जास्त करून होता मोटिवेशन व्हिडिओ. जर का तुम्ही बिझनेस करायचा आहे तर काय काय गोष्टींचा आपल्याला लक्ष द्यायचं असतं त्याच्यासाठी होता. अजूनही काही तुम्हाला वाटत असेल की मॅम मला काही गोष्टी कळत नाही आहे, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्सला मला नक्कीच सांगा. तर मी कमेंट वाचतच असते, तर मला कळेल त्याचप्रमाणे मी तो व्हिडिओ नक्कीच बनवणार तुमच्यासाठी. मेन म्हणजे माझ्या हाऊसवाईफ आहे त्यांच्यासाठीही नक्कीच बनवणार. जे विचार करताय माझ्या हस्बंडला हेल्प करू, जे विचार करतायत की माझ्या पोराच्या भविष्यासाठी मला त्यांना शिकवायचं आहे, मला बिझनेस करणार तर 2 पैसे माझ्या घरात येणार आहेत, तर नक्कीच तुम्ही करू शकतात. कारण महिला जी असते ना ती खूप ताकदवार असते आणि जर का तिने ठाणून घेतलं ना की मला काही गोष्टी करायच्या आहेत, माझ्या स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं आहे, लाईफमध्ये मला काही करायचं ते नक्कीच करते. जसं मी एक लेडीज आहे तर त्यांची फिलिंग मी नक्कीच समजू शकते. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला खूप छान छान गोष्टींसोबत, आणि काही कलेक्शन नवीन येणार तर मी तुमच्याशी शेअरच करत असते. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा माझं अजमेरा फॅशन मराठी टाकणार तर रील्स बनत असतात, आणि अजमेरा फॅशन मराठी टाकणार तिथं सुद्धा रील्स बनत असतात जे छोटे छोटे असतात. तुम्ही आसानीने लगेचच्या लगेच बघू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट मागवू शकतात. आणि यूट्यूबवरती तुम्हाला माहितीच असेल तर यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला भेटेल अजमेरा फॅशन सुरत. तुम्ही टाकणार अजमेरा फॅशन मराठी टाकणार तर सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन करायला विसरू नका. कारण बेल आयकन करणार तर जे पण नवीन व्हिडिओ आहेत, मग ती प्रोडक्टची असो की मग हे अशा प्रकारची बिझनेस आयडियाची व्हिडिओ असो, ते तुमच्यापर्यंत नक्कीच येणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला खूप छान कलेक्शनसोबत, छान गोष्टींसोबत आणि खूप छान छान व्हेरायटीजसोबत. तर जातो या, नमस्ते.